काम करताना कुठेतरी आपण एकत्र काम केलं पाहिजे। मराठीच्या विषयासाठी तुम्ही काम करताय, आम्ही काम करतोय, प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत। मग आपण विभागून काम जर करणार असो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळणार नाही। म्हणून आपण त्या संयुक्त महाराष्ट्र आघाडी हे नाव देऊन सगळ्या संघटनांना एकत्रित केलं। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या अंगामध्ये एक बळ संचारतं। खरं तर डॉक्टर साहेबांनी आत्ताच आपणाला सर्वांना प्रस्तावना मांडली आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा। थोडक्यात आपणा सर्वांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही ह्या आघाडी आणि हा जो प्रयोग करू इच्छितो तो कशासाठी करू इच्छितोय आणि त्या प्रयोगामध्ये असणारी लोक कोण आहेत हे पहिलं कळणं लोकांना गरजेचं आहे। संयुक्त महाराष्ट्र दिन ज्या दिवशी असतो, हुतात्मा दिन ज्या दिवशी आपला असतो, 21 नोव्हेंबरला अनेक मराठीसाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र येत असतात, आपल्या हुतात्म्यांना अभिवादन त्या दिवशी करत असतात। त्या निमित्तानं मुंबईभरामधल्या जेवढ्या मराठीसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटना हुतात्मा चौकात एकत्र आल्या होत्या। सहज बोलता बोलता एकमेकांची ओळख झाली। जवळपास 17 ते 18 संघटनांचे प्रतिनिधी तिथे होते। आले जरी वेगळे असलो तरी काम करताना कुठेतरी आपण एकत्र काम केलं पाहिजे। मराठीच्या विषयासाठी तुम्ही काम करताय, आम्ही काम करतोय, प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत। मग आपण विभागून काम जर करणार असो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळणार नाही, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर आपण एकत्र काम केलं तर आपल्या आंदोलनाला अधिक बळ येईल या उद्देशानं तिथे सर्वांचं चर्चा झाली। आणि त्याच नंतर लगेच आपण, मला वाटतं लगेच त्याच्या 2-3 दिवसानंतर रविवार होता, सुट्टी दिवशी आपण याच शाहू सभागृहामध्ये बैठक लावली। त्यावेळी 30 ते 35 संघटनांचे प्रतिनिधी आले होते की आपण प्रस्ताव अशासाठी ठेवला होता की आज आपण जरी महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती असतील तरी ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत ते मराठीसाठी गेले कित्येक वर्ष, 15-20 वर्ष, कोण नवीन 4-5 वर्ष झाले असतील कुठल्या संघटनेला, परंतु सगळ्या ज्या संघटना आहेत त्या प्रामाणिकपणे कुठल्याही राजकीय पक्षाशी न बांधलेल्या चळवळीतल्या, आपण जे म्हणतो त्या पद्धतीच्या चळवळीतल्या संघटना होत्या। आणि त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन कुठेतरी असे वेगवेगळे विषय एकत्रितरित्या घेतले पाहिजेत, म्हणून आपण त्यांना आव्हान केलं आणि एकत्ररित्या आलो, त्याच्यावरती चर्चा झाली। आणि मग असं वेगवेगळं असल्यानंतर एका कुठल्या तरी संघटनेचं नाव नको म्हणून आपण त्या संयुक्त महाराष्ट्र आघाडी हे नाव देऊन सगळ्या संघटनांना एकत्रित केलं। याचा विषय राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर वेगवेगळे विषय ज्यावेळी आपण घेऊन जातो त्या विषयाला वाचा फोडायची असेल तर शेवटचा पर्याय हा राजकीय पर्याय। कारण आजपर्यंत आपण बघितलं असेल कित्येक आंदोलन होतात, त्या आंदोलनाला अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळतो का? आपण कित्येक आंदोलन तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलेले आहेत, त्याच्यामधून आउटपुट काय निघतो? तर काहीच निघत नाही। तर त्याच्यासाठी शेवटचा पर्याय हा राजसत्ता आहे। मग जर ह्या महानगरपालिकेच्या निमित्तानं आपण प्रतिनिधी उभे करतो त्यावेळी कुठेतरी जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते आपल्या या आंदोलनाची दखल या निमित्तानं किमान घेतील। त्यासाठी ज्या ज्या उमेदवारांना किंवा ज्या ज्या आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपली भूमिका मांडायची असेल किंवा आपल्याला त्यांना उभं राहायचं असेल तर त्यासाठी आपण त्यांना आव्हान केलं आणि त्यातून काही लोक समोर आले। त्याच्यासोबत आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेड पक्ष असेल, लोकसंघर्ष पक्ष असेल, बहुजन जनता पक्ष आहे, हे जे छोटे छोटे पक्ष आहेत हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तयार केलेले पक्ष होते। त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यामध्ये आलात तर ह्या आंदोलनाला अधिक बळकटी येईल। याच्यामध्ये प्रामुख्यानं पवार साहेबांशी आमची चर्चा झाली होती की पवार साहेब आम्ही अशा पद्धतीने एक प्रयोग करू इच्छितो, तुम्हाला सोबत यायचं आहे? ते म्हटले मी नक्कीच तुमच्या सोबत आहे, फक्त आंदोलनाची त्या दरम्यान गडबड चालू होती। जे आपण बघितलं असेल महानगरपालिकेवरती आंदोलन झालं त्यावेळी आमचे सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्त्यांसह त्या आंदोलनामध्ये होते। मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आपली ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स होती त्यावेळी त्यांचा थोडासा ठरलेले कार्यक्रम होते त्यामुळे त्यांना येता आलं नाही, पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, ज्यावेळी इथून पुढचे जे काही कार्यक्रम होतील त्यावेळी मी तुमच्या सोबत असेल, तुम्ही आमच्या सोबत या। त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण बैठक लागली, त्यांनी आम्हाला आज आवर्जून बोलवलं की आपली भूमिका लोकांपर्यंत जाऊ द्या, नक्की काय आहे संयुक्त महाराष्ट्र आघाडी हा प्रयोग काय आहे हे लोकांना कळू द्या।
जवळपास 23 संघटना एकत्र येत आपण तो प्लॅटफॉर्म तयार केला आणि संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या निमित्तानं आपले प्रतिनिधी, सर्वसामान्य चळवळीतला कार्यकर्ता जर लोकप्रतिनिधी बनू शकतो तर त्याला आपण हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्या निमित्तानं आज आपले जवळपास 35 ते 40, मगाशी सरांनी सांगितलं, 35 ते 40 उमेदवारांनी अर्ज भरले होते, परंतु एवढी किचकट प्रक्रिया करून ठेवलेली आहे. विषय एकच होता की मराठीसाठी काम करणारे लोक आहेत आणि मराठीसाठी तुम्ही बघितलं असेल आपण जर काम करतो तर त्यांची तुम्हाला सुरुवातच अशी होती की ज्या निवडणूक प्रक्रियेचा आपण भाग म्हणतो त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले लोकप्रतिनिधी भविष्यातले त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉक्युमेंट्सही प्रॉपर नाहीयेत, ते तयार करू शकत नाहीत, एवढी किचकट प्रक्रिया त्यांनी करून ठेवली आणि त्याच्यामधून फक्त 8 आपले उमेदवार त्याच्यामध्ये आज पात्र ठरलेले आहेत. ते आपल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने सगळ्यांच्या समोर असतीलच. त्याच्यातलेच एक उमेदवार 192 मधले आज आपल्या इथं राजू पवार साहेब आहेत, त्या दादर प्रभागामध्येच ते राहतात, ते आपल्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे एक उमेदवार आहेत. अशा जवळपास 7 ते 8 उमेदवार आपण संपूर्ण मुंबईभरामधून देतोय. प्रयोग फक्त एवढाच होता की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी इच्छाशक्ती असते आणि त्यांनी जर कुठल्या एखाद्या राजकीय पक्षांना जर तिकीट मागितलं तर त्यांना मिळतं का, याचं सगळ्यात मोठं उदाहरण कालचं आहे. जे आपण निष्ठावंत म्हणतो त्या निष्ठावंतांना किती तिकीट मिळाले हे आपण सगळ्यांनी काल बघितलेलंच आहे ना, काय परिस्थिती झाली संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, फक्त मुंबईमध्ये नाही. मग जर आम्ही जर चळवळीतलं काम करणारे व्यक्ती आहोत, त्यांची जर कुठेतरी इच्छाशक्ती असेल की मी चळवळीचं काम एवढे वर्ष झालं करतोय आणि मला कुठेतरी राजकीय व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना मिळत नव्हतं आणि आपल्या मागण्या फोर्सफुली जर आपण तिथे मांडू शकतो तर त्याच्यासाठी आपला किंवा आपल्या विचारांचा प्रतिनिधी तिथं असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा सगळा प्रयोग आणि हा खटाटोप केला. भविष्यातून तुमच्या आमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात उत्तम साधन हे निवडणूक असतं. कारण आज जसं त्यांनी सांगितलं की 4 भिंतीमध्ये चळवळ होते ना, त्याला कितपत यश असतं. तुमचे कार्यकर्ते 100 असतील ते कट्टर असतात त्या चळवळीच्या निमित्तानं, त्यांना आपली विचारधारा किंवा आपण ज्या विचाराने एकत्र आले हे मान्य असतं, पण आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्याच्यासाठी जी संसाधनं लागतात ती संसाधनं आपल्याकडे नसतात. मग त्यामुळे कुठेतरी आपण कमी पडत असतो. निवडणुका ह्या सर्वोत्तम माध्यम असतात. आता आपले 8 प्रतिनिधी आहेत, 8 प्रतिनिधी वेगवेगळ्या विभागांमध्ये जिथे जातात त्यावेळी कमीत कमी ते आपल्या विचारांचे बांधील आहेत. आमचा जो जाहीरनामा आहे ते तुम्हाला राणे साहेब सांगतीलच आपल्या जाहीरनाम्यामध्ये काय विषय आहे, कारण आपण जाहीरनामा साहेब असा दिलेला आहे की ज्या पद्धतीने मराठीच्या विषयासाठी आपण एवढे वर्ष काम करतोय तो मराठीचा जाहीरनामा कुठलाही पक्ष सांगत नाही, कुठलाही पक्ष खुलेआमपणे त्याच्यावरती बोलत नाही. जसं त्यांनी सांगितलं की उत्तर भारतीयांसाठी वेगळा जाहीरनामा त्यांनी दिलेला आहे. त्या पद्धतीने जर आपण आपला मराठीचा जाहीरनामा जर देतो तर त्याच्यावरती कुठला पक्ष आपण त्याच्यामध्ये एक ठेवलेला आहे की जर कुठले अपक्ष आपल्याकडे येतात आपल्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी तर त्यांना आपण एक ऍफिडेव्हिट ठेवलेलं आहे की तुम्ही आमच्या ह्या मागण्यांची सहमत आहात आणि तुम्ही आमच्या ह्या मागण्यांसोबत आमच्यासोबत काम करणार आहात तरच आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये पाठिंबा देणार, अन्यथा देणार नाही. कारण जर आपण त्यांच्यासोबत काम करणार आहोत, ते आपल्यासोबत काम करणार आहेत, आपला पाठिंबा त्यांना पाहिजे, मराठी माणूस म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ते कुठल्या तरी पक्षाशी निगडीत असतात, परंतु ते निवडून आल्यानंतर आपल्या विचारांशी बांधील राहतील का हा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी ते ॲफिडेव्हिट आपण ठेवलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता एकच सांगेन की आपल्या ह्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे नावं देखील आणि प्रभाग देखील राणेसाहेब तुम्हाला सांगतील. फक्त एवढीच विनंती आहे की हे जे उमेदवार आहेत ते तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य उमेदवार ज्यांना खरोखर या व्यवस्थेचा बदल घडवून आणायचा असे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी आपल्या संपर्कातले किंवा तुम्ही आम्ही ज्या ज्या विभागामध्ये असो तिथल्या उमेदवारांना आपण एकच आवाहन केलं पाहिजे, हा आपला उमेदवार आहे, आपल्या विचारांचा उमेदवार आहे आणि हा चळवळीतला कार्यकर्ता हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तुमच्या आमच्या माध्यमातून एक मी विनंती करतो. कारण हा चळवळीतला कार्यकर्ता जर आपल्याबरोबर आज उभा आहे तो भविष्यातही 100% आपल्या सोबतच उभा असणार आहे. असेच कार्यकर्ते आपण सोबत घेतलेले आहेत आणि त्यांना आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा एकदा एकच सांगेन की ज्या ज्या लोकांचे उमेदवारी अर्ज आज पात्र ठरलेले आहेत त्यांना आपण प्रचंड मतांनी, मी इथे प्रचार करण्यासाठी आलेलो नाही, परंतु तरी देखील सांगतो की चळवळीतले असल्यामुळं त्यांना आपण विजयाचे गोडधोड किमान आपल्या विचारांचे तिथे 1-2 उमेदवार जातील तर आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. एवढंच मी जाता जाता बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.